नमस्कार मित्रांनो, मी वैद्य सुवर्णा सोनारे चरते. दैनंदिन आरोग्य प्रश्नमंजुषेमध्ये आपला प्रश्न होता की पावसामध्ये भिजून येणारा ताप हा नैसर्गिक असतो की अनैसर्गिक असतो. तर मित्रांनो, हा ताप पूर्णतः नैसर्गिक असतो. ज्या पद्धतीने तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडला की तो थया थया नाचतो, त्या पाण्याच्या थेंबाची वाफ होते, म्हणजे तव्याची उष्णता आणि त्या योगे होणाऱ्या पाण्याच्या थेंबाची उष्णता, एकंदरीत उष्णतामान हे वाढतं. त्याच पद्धतीने तापलेल्या पृथ्वीवर ज्यावेळी पावसाचं पाणी पडतं तेव्हा पृथ्वीवरील उष्णता वाढत असते. आपण तापलेल्या शरीराने परत पावसात भिजलं की निसर्गतः आपल्या शरीरामध्येही ताप येणारच आहे. या तापाची लक्षणं काय असतात? कपाळ दुखणे, अंगमर्द म्हणजे पूर्ण अंग पिळवटून आल्यासारखं वाटणं, तापाचा वेग तीव्र असणे, तोंडाला चव नसणे, तहान वारंवार लागणे आणि प्रत्येक सांध्यांमध्ये वेदना होणे. तर या तापासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा घरगुती उपायांमध्ये काय करायला पाहिजे तर ते बघूया. असा ताप आला की पहिल्यांदा काय होतं, आपल्या अंगाचा घाम बाहेर निघणं बंद होतं, स्वेदावरोध होतो. मग काय करायला पाहिजे, जसं माठामधलं पाणी पाझरलं की आतलं पाणी गार होतं, तसंच आपल्या शरीरामधली उष्णता कमी होण्यासाठी हा शरीराचा माठ पाझरायला हवा. त्यासाठी ताप आला की आंघोळ करू नये, स्नान वर्ज्य करावं आणि पांघरुणामध्ये तापाचा वेग वाढायला लागला की स्वतःला पांघरुणामध्ये व्रॅप करून घ्यावं आणि अंगाचा घाम निघू द्यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तहान फार लागते, पण आपल्याला पाणी म्हणजे अन्न पचवण्याची क्षमता आपली संपलेली असते, भूक लागत नाही. मग पाणी तरी कुठून पचणार आहे? तर मग तहान तर लागते आणि पाणी शरीराची गरज आहे. तर अशा वेळी जे पाणी आपण पितोय ते सिद्ध जल वापरावं. सिद्ध जल म्हणजे काय, तर वर्षा ऋतूमध्ये निम्म आटवलेलं पाणी प्यावं. 1 लिटर पाण्याचं अर्धा लिटर पाणी करून पिलं की अग्नी मंद असताना त्यावर आपल्या पाणी पचनाचा सुद्धा भार पडत नाही आणि हे निम्म आटवलेलं पाणी आपल्याला औषधासारखं उपयोगी लागू पडतं. त्यातल्या त्यात आपण हेच पाणी ताप येऊ नये म्हणून आणखी औषधांनी सिद्ध करून वापरू शकतो. तर ही औषधं कुठली आहे, तर आपल्याच आजूबाजूला उगवणारी ही वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये आहे मुस्ता. मुस्ता म्हणजे नागरमोथा, चंदन, वाळा, काळा वाळा, सुंठ आणि काडे चिरायता, पित्त पापडा. या वनस्पती साधारण आपण यांचं चूर्ण 1 चमचा चूर्ण म्हणजे 5 ग्रॅम चूर्ण हे 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याचं अर्धा लिटर करायचं, आटवून ते गाळून ठेवायचं आणि दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने हे पाणी पीत राहायचं. पाणी पिण्याची मात्रा किती असावी, तर पूर्ण 24 तासामध्ये आपल्याला 6 ते 8 वेळा लघवीला जाता यायला पाहिजे. लघवीची मात्रा यापेक्षा जास्त कमी झाली तर मात्र आपल्याला आणखी वेगळे उपचार करावे लागतील. त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट आहे की आपण अन्न कमी खावं. कमी खावं म्हणजे काय, तर खरं पाहता तापामध्ये जेवण करूच नाही, पूर्णतः लंघन पाळावं. पण जसं विझलेल्या चुलीला आणखी पेटवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये उणका टाकत नाही, तर गवताचे जे लवकर पटकन पेट घेणारे अशा वस्तू आतमध्ये पण चुलीमध्ये टाकतो. त्याच पद्धतीने या ज्वरामध्ये आपण पाण्याच्या व्यतिरिक्त आहार कुठला घ्यायचा आहे, तर ती आहे तांदूळाची पेज. दुसरं म्हणजे साळीच्या लाह्या. 3 डाळिंब, खजूर, द्राक्ष यासारखी फळं. आता तांदूळाची पेज घ्यायची आहे, तर हीच तांदूळाची पेज आपण औषधांनी सिद्ध करून घेतली, म्हणजे औषधं टाकून त्या पाण्यामध्ये नंतर तांदूळ टाकून शिजवून घेतले तर ते आणखी आपल्याला जास्त उपयुक्त होतं. तर ही औषधं कुठली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सुंठ आणि मिरे तांदूळाच्या पेजेमध्ये टाकून आपण प्यायलो तर ते जास्त आपल्याला उपयोगी पडतात. साळीच्या लाह्या निम्म्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायच्या. त्याच्यामध्ये मध, साखर, सुंठ अशी औषधं जर टाकली आपण तर त्या साळीच्या लाह्यांना
साई लाजा पेय मंड असं म्हणतो. 3 नंबर की आपण जी फळं खायचे आहेत या दिवसांमध्ये, तर ती आहे खजूर, डाळिंब, द्राक्ष. या फळांनी आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय चव आणि भूक या दोन्हीही गोष्टी आपल्या उद्दीपित होतात. साधारण 6 दिवसपर्यंत कोणतंही अन्न न घेता याच पद्धतीने आपण स्वतःला मॅनेज केलं तर कोणत्याही अँटीबायोटिक शिवाय, कुठल्याही अँटीपायरेटिक मेडिसिन शिवाय आपण बरं होतो. पण ह्या औषधोपचारांसोबत एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय असा आहे, जी गोष्ट महत्त्वाचा उपाय आणि महत्त्वाची गोष्ट असून सुद्धा कुणीही न पाळता अंगामध्ये ताप मुरवून घेतो. ती गोष्ट अशी आहे की आपण ताप आल्यानंतर पूर्ण विश्रांती करायला हवी. देह मनस्तापी, देह मन इंद्रिय यांचा मनस्ताप करणारी ही ज्वर आहे. तर या दिवसांमध्ये आपण मोबाईल, लॅपटॉप, मनोरंजनाच्या कुठल्याही गोष्टींचा वापर करायचा नाही आहे. पूर्ण विश्रांती करायची आहे. शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती दिल्याशिवाय ताप वरवरून जरी गेला तरी तो इंद्रिय आणि मनाला बांधून ठेवतो, जकडून राहतो आणि काही दिवसांनी आपल्याला परत त्रास होतो. बरेचदा रुग्णांकडून अशी विचारणा होते की मॅडम, ताप असताना आम्ही दूध घेऊ शकतो का? तर ज्या तापामध्ये तहान खूप जास्त लागते, अंगाची जळजळ खूप होते, अशाच प्रकारच्या लक्षणांनी युक्त तापामध्ये आपण दूध प्यायला पाहिजे. अन्यथा तापाच्या पहिल्या 6 दिवसांमध्ये दुधाचा थेंबही पिऊ नये, ग्रहण करू नये आणि तापाच्या पहिल्या 10 ते 15 दिवसाशिवाय तूपही खाऊ नये. अग्निमांद्य पराकोटीचं असतं आणि जोपर्यंत अग्निमांद्य निघून जात नाही तोपर्यंत आपण दूध, तूप हे पदार्थ सेवन करू नये. फार तर आपण खाण्यापिण्यामध्ये मुगाचं कढण, राजगिऱ्याचे लाडू, मुगाची आणि तांदूळाची पातळ खिचडी अशा पद्धतीचा आहार थोडा घेऊ शकतो. परंतु या व्यतिरिक्त ब्रेड, बिस्किट, खारी यासारखे बेकरीचे पदार्थ किंवा अन्य आहार हा पूर्णतः वर्ज्य करावा. या पथ्य जरी आपण पाळल्या आणि या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपल्याला पावसात भिजून येणाऱ्या तापावर कुठलंही अँटीपायरेटिक मेडिसिन घ्यायची गरज पडणार नाही, अँटीबायोटिक्स घ्यायची गरज पडणार नाही आणि आपण स्वतःची इम्युनिटी निसर्गतः बूस्टअप करून स्वतःला बरं करू शकतो. धन्यवाद.